काकी म्हणा ना बोट रंगवले माझे मित्र. हां. नमस्कार सगळ्यांना. कारण जे व्हिडिओ पाहतात त्यांना सगळ्यांना नमस्कार. असं समजू नका की मैत्रिणीलाच नमस्कार घालते आणि आम्हाला नाही. पण सगळे जे व्हिडिओ पाहतात त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. आणि तुम्ही व्हिडिओ पाहता ते पण सुद्धा धन्यवाद. आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. तर आता ब्लाऊजची डिझाईन तुम्ही पाहिली असेल तर ती ब्लाऊजची डिझाईन माझी मैत्रीण शिवते, तर त्यांनी मला दाखवली आणि मी थोडासा व्हिडिओ काढून घेतला. तर कशी वाटली ती सांगा नंतर. आणि मग काय केलं, लगेचच बाजारात आलो. तर आज शनिवार असल्यामुळं इकडं आमच्या घराच्या शेजारीच थोडासा खाली शनिवारचा बाजार भरला जातो. तर त्याच्यामुळं मग काय मस्त बाजारामध्ये गेलोत आणि थोडंसं फिरलोत. तर इकडं तिकडं काय घेण्यासारखं वस्तू आहे का पाहिली. घेण्यासारख्या तर सगळ्याच असतात, पण ज्या आपल्या उपयोगी पडतात त्याच वस्तू आपण घेतो. तर आता इथं छान असे गळ्यातले लावलेले आहेत, छोटे मोठे. तर इकडं अक्कासाहेब डोरलेसुद्धा आहे. लांबट गळ्यातले आहेत नवीन नवीन डिझाईनचे. खूप छान छान डिझाईन आहेत. त्या पण आम्ही पाहिल्या. नाकातल्या नथासुद्धा आहेत. तर आता कसं सणामुळं हे लेडीज घेतात ना, आणि मला पण थोडंसं पाहायला चांगलं वाटलं. म्हणलं बघूया, मिळालं चांगलं तर घेऊया. माझं तर तेच असतं, कुठं गेलं तरी ते मंगळसूत्र पाहायचं, घ्यायचं, काय करायचं तेच चालू असतं. तर मी काय घेतलं नाही. त्या दिवशीच आणले, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये नाही ते टाकला नाही व्हिडिओ अजून, पण मी घेतलेलं आहे. मग माझी टिकली पण संपली होती. तर मस्त गोल आकाराची टिकल्याची डबी मी इथं पाहिली. कारण आता अंडा कलरच्या टिकल्याच मिळत नाहीत बाजारामध्ये. तर विचारलं 2-3 दुकानामध्ये, तर फक्त गोल आकाराचीच टिकली मिळाली. तर मग तीच घेऊन आले. आता मला घ्यायची होती नेल पॉलिश. तर म्हणलं चला, वैष्णवीची कसं वेगळी असते, तिची मला काय आवडत नाही, तिचा कलर वेगळा असतो आणि मला लागतो चॉकलेटी लाल असा कलर. तर ती पण घेतली मस्त. आता इथं शिमला मिरची ते घेतली, कारण सँडविच वगैरे बनवायचं होतं ना, त्याच्यामुळं म्हणलं मग थोड्याशा भाज्या घेऊन जावं, काकडी गाजर हे असं. त्याच्यानंतर एक छानशी मेथीची जुडी आणली. तर आता भाज्या पण आहेत, पण खूप महाग आहेत आणि एवढ्या काही अशा नाही आहेत जास्ती भाज्या. थोड्या म्हणजे कमी प्रमाणातच भाजी मिळते आता, पालेभाजी. आणि फळभाजीसुद्धा एवढ्या काय ताज्या अशा फ्रेश नाही आहेत. तर आता बाजारामध्ये आलं की सगळीकडं आंबे वगैरे मी विचारले, पण म्हणावं असे काय आंबे मला मिळाले नाहीत. तर म्हणलं जाऊ दे, आता परत चला, नंतर उद्या परवा जाऊन घेऊया. मग काय आता घरी आले आणि पाणी वगैरे पिले, निवांत बसून पिशवी वगैरे काढली. म्हणलं आता सुरुवात करावं व्हिडिओला बोलायला. सँडविचचं सामान आणले. एकच पुढं आणलं असेल. 2 आहेत त्याच्यात. त्या दिवशी मावशीच्या इथं केले नव्हते का? हां. आणि हे सँडविचसाठी आणले. बाई आता उद्या रविवार आलाय ना, म्हणून मग सँडविच बनवायचं आहे. आणि मेथीच्या भाजीला आहे ना, लई माती म्हणून बाहेर नाही काढे. ते बघा, पण मस्त जोडी आहे का, हिरवीगार अशी छान मिळाली. तर बघू आता त्याची पण मस्त असं पातळ हाटून भाजी करणार. मग सुकी करायची. तुला आवडत नाही का? हे पा, वटपौर्णिमेसाठी धागा आणलाय आणि मस्त एवढ्या मिरच्या आणल्या. तर थोडंसं आणलं. शिमला मिरची पण याच्यासाठीच आणली. काकडी आणलं माझं भाज्या आता सगळ्या मला धुवून ठेवावं लागतात. तर आता हे काकडी गाजर बीट सँडविच बनवायचे. हे बघ, ह्याच्यासाठी आणले सँडविचसाठी. आणि बांगड्या, कारण हिरव्या बांगड्या घालणार दाखव. हे पहा, थोड्या दाखवते. मेहंदीचा पण मिळाला आहे तसा आणलाय. आणि मला शिवायचे ब्लाऊज, त्याच्यामुळं मग अस्तर आणले. बघा आता मी ब्लाऊज शिवलेला दाखवते तुम्हाला परत. कारण साडी आली मला पाहुणे, म्हणून शिवणार आहे. आणि नवीन साडी नाही घालणार मी, पाण्यातून काढून मग घालणार आहे. हे सुद्धा पाण्यातून काढल्याच्या नंतरच घालणार आहे. आता पाहुण्यांनी दिली म्हणल्यावर मग ह्याचे ब्लाऊज वगैरे शिवते आणि नंतर मग साडी नेसल्या तुम्हाला दिसेलच. त्या ब्लाऊजची शूटिंग काढत मी शिवताना कसं मी ब्लाऊज शिवते. म्हणजे अस्तर आणायसाठी गेले होते. आणि हे पा, बोलले ना मी टिकली आणली, तर मी टिकली आणली. आमच्या कैचीला दार नव्हती म्हणून कैची नेली होती डाळ करायला, पण दारवालाच मला मिळाला नाही. कारण आहे ना, कट करता येत नाही. असं कपडा आहे ना,
थोडासा असं चिरका तिरका कापला जातो, त्याच्यामुळे याला दार नाही जास्त. आणि आता बरेच दिवस झालं मी शिलाई काम केलं नाही, म्हणून मग आता कपडे कापायचं काही वेळच आली नाही. पण आता हे कट करायचं म्हणून दार लावायला घेतली. तर काही नाही मिळालं तर असं आमचा शनिवारचा बाजार आहे इकडचा. मिरच्या मस्त तळणार आहे बेसन पीठ लावून. बाजारातून आणलेलं सगळं सामान व्यवस्थित ठेवून दिलं आणि मग मेथीची भाजी आणली होती, त्याला पण खूप माती होती. तर मग मी काय केलं, एका पेपरवर घेतली आणि मस्त निवडून ठेवली. भाजी निवडून घेतली आणि लगेचच स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर स्वयंपाक आज काय बनवायचं आहे, खिचडी बनवायची. सोयाबीन खिचडी बनवायची, म्हणजे सोयाबीन टाकून त्याच्यामध्ये मसाले भात बनवायचा आहे. त्याच्यासाठीच टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण आणि कांदा कट करून घेतला इथं मस्त बारीक एका डिशमध्ये. तर आता मसाले भात कधीतरी आम्ही बनवतो, रोज काय नसतो. आणि इकडे सोयाबीन वगैरे सुद्धा काढून भिजायला ठेवलेली आहे, तांदूळ काढून घेतले. तर अशी तयारी चालू आहे सोयाबीन भाताची. खूप दिवस झाला आता मसाले भातच केला नव्हता, तर म्हणलं चला मस्त मसाले भात बनवूया आणि गरम गरम संध्याकाळी खाऊया. आणि बाजारातून आल्यावरसुद्धा कंटाळा येतो, तर म्हणलं चला दुपारच्या 2-3 चपात्या पण होत्या शिल्लक आणि थोडासा मसाले भात बनवला तरी होऊन जाईल. तर आता जेवणासाठी आम्ही तिघंच होतो. विशालचे पप्पा गेले ते बाहेर भाडं घेऊन, मग वैभव, वैष्णवी आणि मी आम्ही तिघंच असल्यामुळं मग काय शॉर्टकटमध्येच आमचं चालू आहे. तर आता इथं मस्त सोयाबीन भात करते. तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर पहा आणि अशा पद्धतीने करा, खूप छान होते. तर आधी काय करायचं, तेल टाकून घ्यायचं, त्याच्यानंतर टाकायचा कांदा, शेंगदाणे आणि मग सगळं परतल्याच्यानंतर मिरची, कढीपत्ता आणि नंतर टोमॅटो टाकायचा. परत सोयाबीन चांगली भिजलेली पिळून घ्यायची आणि तीसुद्धा टाकायची. तर आता हळद टाकायचं माझं बाकी आहे, तर हळद पण टाकून घेते. मस्त आता इथं मसाले भात चालू आहे करायचं. आता एकदा भाताच्या 2 शिट्ट्या झाल्या की मग लगेच जेवण करायला तयार. तर आता संध्याकाळचे जवळजवळ 9 वाजले होते, 9 वाजतच आले होते. आमच्या जेवणाला उशीर होत नाही कधी, रोज आमचं 9च्या आसपास जेवण असतंय आणि 10पर्यंत झोपायचं संध्याकाळचं. तर आता मस्त पाणी टाकून घेतलं, चवीनुसार मीठ टाकायचं, शेंगदाणे पण टाकायचे थोडेसे त्याच्यामध्ये, खूप छान लागते मग तयार झालेला आहे इथं आपला मसाले भात म्हणजे सोयाबीन भात. त्याच्यासोबत लोणचं घेतलं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे रविवारचा. रविवारी सकाळी काय शूट केलं नाही, डायरेक्ट मैत्रिणीच्या घरी गेले आणि तिथं थोडंसं तिकडं माझं कामच होतं नेरोळला. मग गेल्याच्यानंतर काय पोरींनी लगेचच मेहंदी काढायला सुरुवात केली, कारण बोलल्या मला पण काढायचीच होती, पण मग दोघींनी 2 हातावर लगेचच मेहंदीला सुरुवात केली. एक वैष्णवीने काढला आणि एक पायलने काढला. पायल पण एवढी छान मेहंदी काढते, वैष्णवीसुद्धा काढते. तर आता मैत्रिणीने पण थोडीशी काढली. हे पुढं बोटं रंगवायचं काम त्यांचं चालू आहे. आणि आता ही वटपौर्णिमेची तयारी आहे. कशी आहे वटपौर्णिमेची तयारी ते तुम्ही सांगा. तर आता हा संत मेन महिलांचाच आहे, तर सगळी खुशी म्हणजे महिलांचीच असते. वर्षातनं एकदा वट सावित्री पौर्णिमा येते, तर मग सगळा सण महिलांनाच हे असतो. तर आता घरी आल्याच्यानंतर थोडासा स्वयंपाक आवरून घेतला. स्वयंपाक केल्याच्यानंतर अजून जेवणं करायची बाकी आहेत आणि मस्त मैत्रिणीच्या घरी मेहंदी काढली पोरींनी माझ्या हातावर. आणि उद्या वटपौर्णिमा आहे ना, त्याच्यामुळं मग तयारी आहे. तर हे मेहंदी आणि मी आल्याच्यानंतर धुवून पण काढली, मस्त कलर आलेला आहे. उद्या अजून कलर येईल. मी काय मेहंदी वगैरे जास्त काढत नसते, पण आता वैष्णवी पण बोलली मग मी काढेव आणि पायलसुद्धा बोलली काकी काढा, मी काढते एका हातावर आणि वैष्णवी एका हातावर. तर तुम्ही पाहिलंच दोघींनी 2 हात धरून बसल्या होत्या. तर संध्याकाळी आता तिच्या मम्मीच्या हातावर मेहंदी काढणार आहे, माझ्या मैत्रिणीच्या. आणि आज दुपारी मला वेळ होता आणि त्यांना पण वेळ होता, म्हणून मग माझ्या हातावर काढली. तर आता जेवणं वगैरे करायची तर आणि मग सगळ्यांना शुभरात्री. परत आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. चला मग पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते करून घ्या, लाईक पण करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तोपर्यंत सगळ्यांना आता गुड नाईट.